पहिलाच चेंडू जातोय तो निर्धाव. वडोली बी संघाला 2 धावांची पेनल्टी भेटलेली आहे. 12 प्रतिनिधीकडे फोन आढळलाय. आताचा चेंडू अतिशय सुरेख प्रकारे खेळला. 1 धाव पूर्ण बघता बघता 4 धावा. या 4 धावेने अनिल यांचा अकाउंट ओपन होता आणि कुराडपाडा संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. पेनल्टीच्या 2 धावा या पिवनचं षटक संपल्यानंतर ऍड केल्या जातील त्या कुराडपाडा स्कोरबोर्ड वरती. बघूया अनिल यांचा पुढील चेंडू मारा करतील ते अनिल. अनिल टू अनिल. आताचा बॉल फुलरलेनचा चेंडू आणि त्याला मात्र अतिशय सुरेखरित्या खेळून काढला आणि चेंडू जातोय तो खणखणीत चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार येतोय तो अनिल यांच्या बॅट मधून कुराडपाडा संघासाठी आणि या 4 धावेच्या मदतीने कुराडपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. त्याचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. कुठेतरी अनिल कमबॅक करत असताना ते वडवली बी या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क झाला नाही. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. पिवनच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो अनिल यांचा आणि मारा करतील ते अनिल. आत्ताचा बॉल फुलरलेनचा चेंडू आणि त्याला फेकून दिलाय 1 बाउन्स चौकार. या 4 धावेच्या मदतीने कुराडपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा आणि पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून स्कोर बोर्ड झालंय ते 14 धावा. बिनबाद 14. आता मात्र स्ट्राईक एंडला असतील ते महेंद्र. मागच्या ओव्हरचे 6 चेंडू ज्या महेंद्राने नो स्ट्राईकला राहून बघितले तोच महेंद्र आता स्ट्रायकर एंडला असतील. पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन येतोय तो अनिल. अनिल वाघे यांचा पहिलाच चेंडू अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू आणि त्याला गॅप मध्ये खेळण्यात 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय सुरेख बॅटिंग करतात ते दोन्ही सलामीवीर कुराडपाडा संघासाठी. अनिल वाघे यांचा पुढील चेंडू मारा करतील ते महेंद्र. आत्ताचा बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळत होता परंतु हलक्याशा हाताने कटावून 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय सुरेख बॅटिंग करतात ते दोन्ही फलंदाज. या 2 धावेच्या मदतीने कुराडपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. अजूनही विकेट मात्र कुठेही गेलेली नाहीये कुराडपाडा या संघाची. त्याचा बॉल मोठा फटका खेळावा होता परंतु विकेट किपर करून होतात चुका आणि चुकीचं रूपांतर या 4 धावांमध्ये आणि 22 मिळतात ते 4 धावा.
गोलंदाजाला कुठेतरी क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाही, ते वडवली बी या संघांच्या. बघूया पुढील चेंडू. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख पटका, एक धाव पूर्ण आणि गॅप शॉट सिलेक्शन आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीने कुरारपाडा बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. अतिशय सुरेख रन बॅटिंग करतात ते दोन्ही फलंदाज. आत्ताचा बॉल नो चेंडू आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा विकेट किपर करून चौकार. 9+4 म्हणजे अशा 5 धावा मिळतात त्या कुरारपाडा या संघाला आणि या 5 धावेच्या मदतीने कुरारपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा. बघूया अनिल वाघे यांचा पुढील चेंडू. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका आणि चेंडूला फेकून दिला 1 बाउन्स चौकार. अतिशय धुवाधार बॅटिंग या पहिल्याच मॅच मध्ये करतात ते कुरारपाडा संघाचे दोन्ही फलंदाज. या 4 धावेच्या मदतीने कुरारपाडा या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा बिनबाद 33. त्याचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता आणि अतिशय सुरेख फटका 1 बाउन्स चौकार. आग लावणारी फलंदाजी करतात ते दोन्ही फलंदाजांनी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुरारपाडा बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा बिनबाद 37. वडवली बी संघाचा गोलंदाज श्री. त्याचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख पटका, एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. श्री यांचा पुढील चेंडू मारा करतील ते महेंद्र. त्याचा बॉल मोठा फटका खेळायचा होता आणि कॅचची संधी असेल परंतु पुन्हा एकदा मिसफीड आणि या मिसफीडचं रूपांतर 4 धावांमध्ये. कुठेतरी अफलातून फलंदाजी करतात ते कुरारपाडा संघाचे दोन्ही फलंदाज. या 4 धावेच्या मदतीने कुरारपाडा बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. त्याचा बॉल मोठा फटका खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोकाने एक जेल. आता कुठेतरी एक मोठा मासा गळायला लागतोय तो महेंद्र यांच्या स्वरूपात. पहिला झटका बसतोय तो कुरारपाडा संघाला 44 या धावसंख्येवरती. महेंद्र यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन एंटर होतोय तो संतोष. फक्त टप्पा ना पाडा पाहिजे आणि टप्पा पाडला फिरायचा. बघूया श्री यांचा पुढील चेंडू मारा करतील ते संतोष आणि मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची कडा आणि विकेट. लागोपाठचा दुसरा गडी आउट. संतोष यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो प्रवीण.
बघूया श्री यांचा पुढील चेंडू मारा करतील ते प्रवीण. त्याचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाने बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने कुर्राडपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा 2 बाद. अजूनही श्री यांचा शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधला. बघूया कशा प्रकारे खेळतोय तो प्रवीण. त्याचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू आणि पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुर्राडपाडा बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा 2 बाद. वडवली बी या संघाकडून हाणामारीचा षटक घेऊन येतोय तो अजय आणि मारा करतील ते अनिल. सलामीला गेलाय तो अनिल. बघूया कशा प्रकारे खेळतोय तो शेवटचा षटक. अजय यांचा पहिलाच चेंडू मारा करतील ते अनिल आणि आत्ताचा बॉल कुठेतरी दिशा भरकटत असताना पहिलाच चेंडू वाईट चेंडू. त्याचा बॉल अतिशय सुरेख फटका आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि थोडीशी मिसफीड परंतु 2च धावेवर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. 2 धावेच्या मदतीने कुर्राडपाडा बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 49 धावा. अजूनही हाणामारीच्या षटकातले 5 चेंडू असतील ते पहिल्या सत्रामधले. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो वडवली बी या संघाचा अजय. त्याचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू आणि बॅटची हलकीशी कडा आणि 1 धाव पूर्ण. 1 धावेवर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. बघूया अजय यांचा पुढील चेंडू मारा करतील ते प्रवीण. त्याचा बॉल बॅटची आतली कडा 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात कारण बघता बघता आणि रनआउटची चान्स असेल आणि मोठा झटका बसतोय तो कुर्राडपाडा या संघाला प्रवीण यांच्या स्वरूपात. प्रवीण यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो जीवा. जीवा यांचे अतिशय मोठे प्रेक्षक आलेत. टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात जीवासाठी. जशी जीवाची मैदानात एंट्री झाली तशा टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट आला. मला वाटतंय प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवारच उतरलाय. आणि शैली सुद्धा तशीच. लेफ्ट हँड बॅट्समन. चला डीजे सॉन्ग तयार ठेवायचंय. भावेश पवार यांचं सॉन्ग.
अजय यांचा पुढील चेंडू जीवासाठी आणि अतिशय सुरेख पटका. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता एक धाव आणि विकेट. फलंदाज बाद. जीवा यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो निलेश. अजूनही हाणामारीच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अजय यांचा पुढील चेंडू मारा करतील ते निलेश. त्याचा बॉल मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होत नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. तर कुठेतरी धावसंख्येला रोख लागलाय तो कुराडपाडा या संघाचा. त्याचा बॉल क्लीन बॉल आणि पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर कुराडपाडा या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 52 धावा व 5 विकेट. त्याला कुराडपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वारेचीवाडी संघाचे कर्णधार तसेच मारगवाडी संघाचे कर्णधार आपण टॉच विन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. फायनल डे असल्यामुळे वेळाचं भान ठेवायचं आपण. चला सलामीवीर आपण जायचंय ग्राउंड मध्ये. वडवली बी संघाचा सलामीची जोडी आपण बघतोय. आपण एका साइडला अनिल आणि दुसरा उत्तम. आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. P1चं पहिलं षटक घेऊन येतोय तो कुराडपाडा बिया संघासाठी अनिल आणि मारा करतील ते श्री. फायनलच्या दिवसातील पहिलाच सामना बघतोय आपण. एका साइडला जर विचार केला तर वडवली बिया संघ आणि त्यांना फाईट करते ती कुराडपाडा बी संघ. पहिलाच सामना अतिशय सुरेख प्रकारचा रमेल. यात मात्र
थोडी शंका नाही आणि बघूया अनिल यांचा पहिलाच चेंडू मारा करतील ते श्री फुलरलेनचा चेंडू आणि त्यावर मात्र मोठा फटका आणि चेंडूला वन बाउन्स फेकून दिला ते 4 धावांसाठी संघाचं श्री गणेश होतोय तो चौकाराने 4 धावा मारेगवाडी संघाचे कर्णधार आपण याचे टॉच विन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघूया अनिल कशा प्रकारे कमबॅक करतोय तो कुराबाडा संघासाठी आत्ताचा बॉल भन्नाट वेगात टाकलेला चेंडू आणि बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि चेंडू होतोय तो निर्धाव तर कुठेतरी अनिल कमबॅक करतोय तो कुराडपाडा बी या संघासाठी पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू डॉट आणि बघूया तिसरा चेंडू कशा प्रकारे खेळतोय तो श्री त्याचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका आणि चेंडूला मात्र गॅप मध्ये फेकून दिलंय 4 धावांसाठी चौकार या 4 धावाच्या मदतीने वडवली बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा बघूया अनिल कशा प्रकारे कमबॅक करतोय त्याचा बॉल आणि ऑफ साइडला अतिशय सुरेख फटका आणि चेंडूला पुन्हा एकदा कटवलं होतं परंतु चेंडू सीमारेषेच्या लगत जाऊन अडवला जातोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण या 2 धावाच्या मदतीने वडवली बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा आपण दुसऱ्या सामन्याचा टच विन करतोय अनिल यांचा पुढील चेंडू श्रीसाठी आणि आता बॉल फुलरलेनचा चेंडू आणि बॅटची कडा आणि पुन्हा एकदा मिसफीड आणि मिसफीडचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं आणि बघता बघता तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण अतिशय सुरेख रनिंग या कडकडत्या उन्हामध्ये करतात ते दोन्ही फलंदाज बघूया अनिल यांचा शेवटचा चेंडू त्याचा बॉल अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू आणि पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा या पिवनचं षटक समाप्त झालं आणि या पिवनच्या षटकामध्ये वडवली बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा बिन बाद 13 तर मात्र समीकरण उरलंय ते 18 चेंडू 40 धावांची गरज दोन्ही संघ कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येऊन उभे राहायचं नेक्स्ट मॅच बघूया महेंद्र यांचा पुढील चेंडू मारा करतील ते श्री त्याचा बॉल अतिशय सुरेख फटका आणि कॅचची संधी असेल आणि क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख झेल काय आपल्यातून झेल स्वीकारला तो गणेश यांनी आणि पहिला झटका बसतोय तो वडवली बी या संघाला 13 या धावसंख्येवरती श्री यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो आकाश
महेंद्र यांचा पुढील चेंडू मारा करतील ते त्याचा बॉल कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू उसळी घेत नाही आणि चेंडू बॅट्समॅनला समजलेला नाही आणि बाहीची एक धाव. सोळा चेंडू 39 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आत्ताचा बॉल आणि चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. आजच्या दिवसातला पहिला षटकार येतोय तो अनिल यांच्या बॅट मधून. संघर्षमय षटकार. 15 चेंडू 33 धावांचं समीकरण. महेंद्र यांचा पुढील चेंडू मारा करतील ते अनिल. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा पुरलेला यांचा चेंडू आणि चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलाय 1 बाउन्स चौकार. या 4 धावांच्या मदतीने वडवली बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा 1 गडी बाद. माही यांचा पुढील चेंडू मारा करतील ते अनिल. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू आणि पुन्हा एकदा फेकून दिलाय 6 धावांसाठी. संघर्षाचा दुसरा षटकार अनिल यांच्या बॅट मधून. या 6 धावेच्या मदतीने वडवली बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा 1 बाद 30. तर समीकरण कुठेतरी दोन्ही साईडला असेल. 13 चेंडू 23 ची गरज. आता बॉल बॅटची करा ना तो हा झेल खूप इम्पॉर्टंट आहे परंतु चेंडू पडतोय नॉमसलँड मध्ये. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. तर समीकरण राहिले ते 12 चेंडू 21 धावा. कृपया बाहेरून कोणी बोलू नये. बाहेरून आवाज देऊ नका. बारा चेंडू 21 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर कुराडपाडा या संघाकडून गोलंदाज येतो तो जीवा. जीवा यांचा पहिलाच चेंडू मारा करतील ते अक्षय. हाफ पिच चेंडू आणि नो चेंडू. तर कुठेतरी फ्री असेल. 2 स्ट्रायकर यांना फलंदाज असतील. आकाश यांना मोठा फटका खेळण्याची पूर्ण संधी. फ्री हिट चेंडू असेल. जीवा यांचा पुढील चेंडू मारा करतील ते आकाश. आताचा बॉल हलक्याशा हाताने कटावला. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न
बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्नात आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय सुरेख रनिंग करतात ते दोन्ही फलंदाज. या 3 धावेच्या मदतीने वडवली बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. 11 बॉल 17 ची गरज. त्याचा बॉल फुलरलेनचा चेंडू हलक्याशा हाताने कटावला आणि थोडीशी मिसफीड. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. कुराडपाडा संघाला कुठेतरी क्षेत्ररक्षण सुधारावे लागेल. आपण खूप चुका केल्यात ग्राउंड वरती आणि बघूया त्या चुका महागात पडतात का कुराडपाडा या संघाला. जीवा यांचा पुढील चेंडू. आत्ताचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडूला फेकून दिलाय. स्टेट षटकार. वडवली बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. 9 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एका हाती मॅच खेचून आणली ती अनिल वाघे यांनी. काय आपल्यातून फलंदाजी केले. मैदानाचे चौपेरीस फटकेबाजी करतोय तो अनिल. नऊ बॉल 9चं समीकरण आणि अनिल आता मात्र कुठेतरी तापला आणि आत्ताचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने कटावला आणि एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. 8 चेंडू 8 धावांची गरज. फायनल दिवसातला पहिला सामना अतिशय रोमांचक सामना. पहिला सामना एवढा तापला तर पुढील सामने कसे होतील याचं आपल्याला सांगता येणार नाही. त्याचा बॉल कुठेतरी अतिशय सुरेख चेंडू टाकतो तो जीवा. जीवा की आकाश. बघूया पुढील चेंडू जीवा यांचा. मारा करतील ते आकाश. त्याचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख टप्पा आणि चेंडू मात्र जातोय तो निर्धाव आणि पंचांचा इशारा. तिसरे षटक संपले. वडवली बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 45 धावा. 1 बाद 45 आणि 6 चेंडू 8 धावांची गरज.
चला स्पीडअप करायचं पंच. फायनलचा दिवस आहे आणि यानंतर जो सामना असेल तेव्हा दोन्ही टीमांनी कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येऊन उभे राहायचंय. कुऱ्हाडपाडा या संघाचं भविष्य पूर्णपणे सोपवले ते रवींद्र यांच्यावर. ते कसा गोलंदाजी करतोय तर रवी बघूया थोड्याच वेळात. 6 बॉल 8 समीकरण. हाय व्होल्टेज मुकाबला. कोणीही कुठेही जाऊ नका. मॅच मात्र शेवटच्या बॉल परत जाईल यात मात्र थोडी शंका नाही. त्याचा बॉल अतिशय सुरेख फटकाने चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. तर मात्र कुठेतरी वडवली बी हा संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर जाऊन उभा राहिलाय. परंतु हा ग्राउंड असा आहे की इथे 5 चेंडू 4 धावा सुद्धा झाले नाहीत आणि आता तेच समीकरण आहे. 5 चेंडू 4 धावा. रवींद्र यांचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटकाने चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. ब्रँडेड षटकार आणि सामना मात्र विन होतो तो वडवली बी हा संघ. चला वारेचवाडी बी संघ आपण क्षेत्ररक्षण